नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. परभणीत छत्रपती शाहू विद्यालय स्वातंत्र्य दिन. लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संजय देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण. परभणी शहरातील परसावत नगर येथील श्री छत्रपती शाहू विद्यालय येथे दिनांक 15 ऑगस्ट रोजी मोठ्या उत्साहात 78वा स्वतंत्र दिवस साजरा करण्यात आला. सर्वप्रथम कार्यक्रमाचे अध्यक्ष व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संजय देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण करून सामूहिक राष्ट्रगीत म्हणण्यात आले. दरम्यान शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वतंत्रता सेनानी यांच्या प्रमुख भूमिका निभावल्या व तसेच विविध सांस्कृतिक उपक्रमांनी मुलांनी सर्वांची मने जिंकली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालंकार शिक्षण व क्रीडा प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा गोपीराज कांबळे नागरी सहकारी पतसंस्थाचे अध्यक्ष सुभाष काळे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम देशमुख, राज्य संघटक तथा संपर्क प्रसिद्धी प्रमुख भगीरथजी बद्दर, लोक स्वातंत्र्य सामाजिक सेवा संघाचे अकोला जिल्हाध्यक्ष संजय कृषी देशमुख, अकोला जिल्हा मार्गदर्शन पदाधिकारी लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघ कृष्णराव देशमुख, जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका छाया गरुड, सुरेश रनेर सर आदी समेत शाळेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. परभणी न्यूजच्या वतीने घेतलेला हा वृत्तांत. लक्ष्मीबाई महाराज गंगाधर राव की पत्नी, नवलकर वंश की वधू, प्रतिज्ञा करती हूँ जब तक मेरे शरीर में रक्त है, जब तक मेरे हृदय में धड़कन है, जब तक मेरे श्वास में प्राण है, मैं पूर्ण निष्ठा से झांसी की सेवा करूंगी. नहीं झुकने दूंगी झांसी का स्वाभिमान, नहीं झुकने दूंगी. 60,000 कीमत लगाई है अंग्रेजों ने हमारी अनमोल झांसी की. वो चाहते हैं कि हम अपनी झांसी उनके हवाले कर दें. हरगिज़ नहीं. आपके पिता ने झांसी के लिए जो सपने देखे थे वो सब मिट्टी में मिल जाएंगे. और अगर हम युद्ध के मैदान में उनका सामना करते हैं तो फिर आपकी रक्षा कौन करेगा? हम नहीं जानते कि सही क्या है, हक की लड़ाई या माँ का कर्तव्य. किसे चुने हम, ममता को या जिम्मेदारी को? कैसी दुविधा है ये. क्या हम इन चंद रुपयों के लिए अपना घर छोड़ देना चाहिए? लेकिन अगर हम कायरों की तरह झांसी छोड़कर भाग गए तो हम आपकी और अपनी नजरों में हमेशा के लिए गिर जाएंगे. हे भगवान, हम क्या करें, हम क्या करें? हाँ दामोदर, हम लड़ेंगे अपने हक के लिए. हम जरूर लड़ेंगे और एक माँ का कर्तव्य भी पूरी तरह से निभाएंगे ताकि आपके भविष्य में कायरता की कोई परछाई ना हो. आखिरी दम तक झांसी की मर्यादा की रक्षा करेंगे. मौत को गले लगा लेंगे पर आप पर कभी आंच भी नहीं आने देंगे. ये हमारा वादा है, आपसे भी और झांसी से भी. रानी माँ, अंग्रेजों ने हमें चारों तरफ से घेर लिया है. अब हम क्या करेंगे? यही एकमात्र रास्ता है तो युद्ध होगा. The Governor General Lord Dalhousie orders. We have to
give up your झांसी ना। हम अपनी झांसी हम हिंदुस्तानियों की ही है। मरने के लिए तैयार हो जाओ। भाग भाग रे भाग फिरंगी झांसी की रानी आई है। भाग तिलक और हाथ खड़े दुर्गा है काली माई है। भाग फिरंगी भाग रे अश्वचनीर प्रचंड विकटिये मनोहर लक्ष्मी बाई है। शोले बरसेंगे अब तुझ पर तेरी शान आई है। देश से है प्यार तो हर पल ये कहना चाहिए। मैं रहूं या ना रहूं, भारतीय रहना चाहिए। खरोखरच असा एकही पालक किंवा पाहुणे किंवा विद्यार्थी राहिले नाही की ज्यांच्या डोळ्यातून पाणी मिळालं। अगदी मनाला हृदयाला त्या सहभागी सर्व गाण्यामध्ये सहभागी झालेले सर्व विद्यार्थी आणि त्यांचे प्रशिक्षक सौ गरुड मॅडम या सर्वांचं आणि यानंतर एक सुंदर ज्या नेत्या मॅडम पवार मॅडम, रुपाली मॅडम, मुनेश मॅडम, सामाले मॅडम, काटकर मॅडम यांनी घेतलेली मेहनत या ठिकाणी सादर करत आहेत। एक उत्कृष्ट झाकी केवी देशमुख यांच्यातर्फे सादर झालेल्या ड्रामाला 501 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे। त्या सर्वांना ज्यांनी भारत देश घडविला, ज्यांनी भारत देश घडविला, सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। तू माझी भारतभूमी, मी तुझा मावळा, तू माझी भारतभूमी, मी तुझा मावळा, भाग्यवान जो जन्म घेतला या स्वातंत्र्य भूमीमध्ये। अशा देशभक्तीने ओसंडून वाहत असणाऱ्या आजच्या या कार्यक्रमांमध्ये आपली सुद्धा देशभक्ती व्यक्त करण्यासाठी आमच्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या वेशभूषा केल्या आहेत। तर त्या सादर करण्यासाठी सर्वप्रथम येत आहे भारत माता। भारत माता ही भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक संकल्पना आहे। माता म्हणजे भारत देश हा तिचा वैदेशिक माता आहे अशी कल्पना हिच्या मागे आहे। त्यामुळे भारत देशाची स्त्री रूपातील देवता म्हणून कल्पना मांडली गेली आणि तिची चित्रे तयार करण्यात आली। अशा चित्रांचे व मूर्तींचे प्रतिकारात्मक पूजन हे अन्य देवतांप्रमाणे करण्याची परंपरा स्वातंत्र्य लढ्याच्या काळात सुरू झालेली दिसते। तर चला भारत मातेच्या रूपात आपल्या समोर येत आहे राजकन्या खरं। स्वराज्याचा जिने घडविला विधाता, स्वराज्याचा जिने घडविला विधाता, धन्य ती स्वराज्य जननी जिजामाता, धन्य ती स्वराज्य जननी जिजामाता। महाराष्ट्राच्या मातीमध्ये रोवलेली पहार काढून ज्या केला त्या विश्वमाता राजमाता जिजाऊ मासाहेब यांच्या वेशभूषेमध्ये येत आहे प्राजक्ता काशीदे। स्वराज्याची
मराठी जनांचा स्वाभिमान आहे. या मातेने आपला पुत्र गमावला तरी 72, परंतु धाडपणे पळून जाऊन या मराठी मुलखाचा स्वाभिमान गमावता कामा नये. भावनेची कदर, व्यथेची जाण आणि वेदनेची किंमत याला काही स्थानच नाही. सगळ्या जाणीवाच गोठलेल्या जणू बधीर. तुम्हाला माणूस तर सोडा, पण पशु म्हणणं सुद्धा पशूंच्या इमानाचा आणि शौर्याचा अपमान होईल. आणि त्यांच्या इमानाला लोचट वासनेची झूल नसते. अंगणातली तुळस, गोठ्यातली गाय आणि घरातली माय यांच्यावर कोणी वागडी नजर टाकली तर त्याची गय केली जाणार नाही. घेऊन जाईल आणि गर्दन मारायची. खरंच थोर तुमचे कर्मजी जाऊ, उपकार तुमचे ना कधी फिटणार. चंद्र सूर्य तारे असेपर्यंत नाव तुमचे कधी नाही तुझी जाऊ का स्वराज्याचा घेतला तो ध्यास. उद्भर मावळ्यांच्या संगतीने त्यामुळे रचला इतिहास, त्यामुळे रचला इतिहास. इतिहासाच्या पाण्यावर, रेतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रेमावर राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती. राजा शिवछत्रपती. तर सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की. हे रोहिडेश्वर, आज आम्ही शपथ घेतो, स्वातंत्र्याचं सुख आणि समृद्धीचं समाधान मिळेल असं स्वराज्य, असं सुराज्य निर्माण करू. हे रोहिडेश्वर, अन्यायाच्या संहारासाठी आम्हाला तुझी शक्ती दे. संकल्पाच्या सिद्धीसाठी मनात तुझी भक्ती दे. आम्ही मांडलेल्या स्वराज्याच्या संग्रामात उदंड उदंड यश दे. बोला हर हर. पराक्रमी, दूरदृष्टी, प्रजेच्या हिताचा विचार करणाऱ्या विशेष तर बाल वेशभूषेमध्ये येत आहे हुमेरा शेख. बेटी और किसी बेटे से कम न थी. लड़की थी पर शूरवीर कम न थी. पहली औरत जो बनी दिल्ली की सुल्तान, काबिलियत से बनाई अपनी पहचान. सालों आगे की सोच है, सालों पहले की दास्तान. रज़िया सुल्तान. हम रज़िया हैं, हमारे अबू जान इस दुनिया में नहीं रहे तो क्या हुआ, हम आगे की सल्तनत संभालेंगे. हम औरत हैं तो क्या हुआ, हमारे पास ताकत तो है. दिल्ली हमारी होगी, दिल्ली हमारी होगी. जय हिंद, जय भारत. दिल हमारा है, हम है उसकी शान, हम है उसकी शान. जान लुटा देंगे वतन पे, हो जाएंगे कुर्बान. इसलिए महाराज गंगाधर राव की पत्नी, नवलकर वंश की वधू, प्रतिज्ञा करती हूँ, जब तक मेरे शरीर में रक्त है, जब तक मेरे हृदय में धड़कन है, जब तक मेरे श्वास में प्राण है, मैं पूर्ण निष्ठा से झांसी की सेवा करूंगी. नहीं झुकने दूंगी झांसी का स्वाभिमान, नहीं झुकने दूंगी मातृभूमि का मस्तक. हम अपनी झांसी नहीं देंगे. झांसी हम हिंदुस्तानियों की ही है. भाग भाग रे भाग फिरंगी, झांसी की रानी आई है. भाल तिलक और हाथ खड़क, दुर्गा है काली माई है. असतो. संकटाच्या काळात जेव्हा मनुष्य खचून जातो, निराश होतो, तेव्हा माझ्या प्रिय वस्तू आणि भगिनींनो, उठा, जागे व्हा आणि धैर्य प्राप्त थांबू नका. जय हिंद, जय भारत. अन्यायाविरोधात भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात ज्यांनी उडी घेतली, कितीही संकट आली, आभाळ जरी कोसळलं
तरी त्यावर पाय ठेवून उभा राहील मी. कोण कुठला हा इंग्लंड देश? आपण सगळे हिंदुस्थानी एकत्र येऊन त्याच्यावर थुंकलो तरी सुद्धा त्याच्यात वाहून जाईल. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणार. धर्म सत्य और अहिंसा पर आधारित है. सत्य मेरा है और अहिंसा उसे पाने का साधन है. इसलिए आप सब सत्य और अहिंसा का पालन करो. जय हिंद, जय भारत. भ्रष्ट समाजाची अस्मिता जागवणारे पहिले महामानव होते. संपूर्ण आयुष्य लढले. तसेच त्यांना मरणोत्तर भारतरत्न भारत सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला. ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांच्या भूमिकेमध्ये येत आहे आदित्य वाटोरे. करणाऱ्यांपेक्षा तो सहन करणारा अधिक मोठा गुन्हेगार असतो. उठा, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आधुनिक भारताचे शिल्पकार, भारताचे पहिले पंतप्रधान ज्यांचा जन्मदिवस बालदिन म्हणून साजरा केला जातो. पुष्प गुलाबी कोठावरती हस्यतयांच्या ओठावरती, हस्यतयांच्या ओठावरती, ते म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या वेशभूषेत येत आहे अण्णा भारती. क्लॅप क्लॅप. मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्ता विना शूद्र खचले. इतके अनर्थ एका अविद्येने गेले. नाही ती घेण्याची गोडी नाही. बुद्धी असल्यास चालत नाही. प्रयास मानव म्हणावे का? समाज व देशाची प्रगती तोपर्यंत शक्य आहे जोपर्यंत महिला शिक्षित होत नाही. त्यामुळे तुम्ही मला किती त्रास द्या, हाती घेतलं चांगलं काम मी मुली सोडणार नाही. मी मुलीसाठी शाळा काढणार आणि तिला शिकवणारच. जय हिंद, जय भारत. बहादुरों, बिना कीमत चुकाए इस दुनिया में कुछ हासिल नहीं होता और आजादी की कीमत है शहादत. आज मैं आप सबको खोल देता हूं. तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा. हमारे कानून ने फांसी की सजा दी है. ये तो खुशी की बात है जी. बट ये तुमको खुशी की बात लगता है? अभी तुम्हारा उम्र ही क्या है? सपना देखने और पूरा करने का उम्र है. सपना तो मैंने बचपन में देख लिया था जी. ये देख रहे हैं जी, ये कोई मामूली मिट्टी नहीं है. इस मिट्टी में मेरे देशवासियों का लहू मिला हुआ है जो मुझे हर वक्त याद दिलाता है मेरे वजूद की, मेरे मकसद की और आजादी की. तुम्हारा कोई आखिरी विश ख्वाहिश है? सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है. देखना है जोर कितना बाजुए कातिल में है. वक्त आने दे तुझे बतला देंगे ए आसमां. हम अभी से क्या बताएं कि क्या हमारे दिल में है. इंकलाब जिंदाबाद.
कोशिश करने वाले छोड़ देते हैं। इससे पहले कि सपने सच हो, आपको सपने देखने होंगे। सपने वो नहीं होते जो आपको नींद आने पर आते हो, सपने वो होते हैं जो आपको नींद ही ना आने दे। जय हिंद, जय भारत। गाण्या असंख्य मी एक शिक्षक आहे, माझी देवावर नितांत श्रद्धा आहे। यामुळे लोकांच्या धार्मिक भावनांना तडा जाऊ नये म्हणून मी पुरातन मंदिराचा जीर्णोद्धार करणार आहे। या कार्यासाठी ईश्वर मला आशीर्वाद देईल। हर हर महादेव। वैष्णवी लोंढे देश की बेटियों को सम्मान दिलाना हमारा कर्तव्य है। जय हिंद, जय भारत। मुलं सुद्धा या ठिकाणी आमच्या चिमुकले आणि वेगवेगळ्या वेशभूषेमध्ये या ठिकाणी आलेले आहेत। त्या जोरदार टाळ्यांसाठी त्यांच्यासाठी। आता या ठिकाणी शेवटची इव्हेंट झाली संपली की मान्यवरांचे 2 मान्यवरांचे भाषण होतील आणि त्यानंतर कार्यक्रम संपला असं जाहीर होईल। तोपर्यंत तिरंगा
सर पे ये केसरी रंग सजाया है अफसोस नहीं जो सा दर्द से मैं तेरी आन सदा चाहे मेरी ये रहे न रहे थाम लो दिल को सब ये ज़मीं चूम कर सब कहो झूम कर ऐ वतन जान जान मन ये समा ये बहार दिल विदा जान सा समा के बहार दिल विदा जान सा ऐसा देश है मेरा हो ऐसा देश है मेरा ऐसा देश है मेरा हाँ ऐसा देश है मेरा बोले पपीहा कोयल गाए
ऐसा देश है मेरा, ओ ऐसा देश है मेरा, ऐसा देश है मेरा, हाँ ऐसा देश है मेरा। गेहूं के खेतों में कंघी जो करे हवाएं, रंग बिरंगी कितनी चुनरियां उड़ उड़ जाए। पनघट पर पनहारन जब गगरी भरने आए, मधुर मधुर तारों में कहीं बंसी बजाए। सुन लो कदम कदम पे है मिल जानी, कदम कदम पे है मिल जानी कोई प्रेम कहानी। ऐसा देश है मेरा, ओ ऐसा देश है मेरा, ऐसा देश है मेरा, ऐसा देश है मेरा। जय हिंद दोस्तों, स्वागत है आपका हमारे चैनल। संजय जी देशमुख सर आणि अध्यक्ष समारोह भाषण छत्रपती शाहू विद्यालयामध्ये आपण आपल्या देशाचा 78वा स्वतंत्र दिवस या ठिकाणी साजरा करतो आहोत। या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष सुभाष दादा काळे साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय देशमुख साहेब, भगर साहेब, आमचे गुरुवर्य नंदू काका, शाळेच्या मुख्याध्यापिका आदरणीय गरुडताई, आदरणीय बनकरप्पा, बल्ला साहेब, सर्वच व्यासपीठ, रणेर सर, आमचे मित्र, विविध पथकांनी आपली कला सादर केली। 1994 ते आजपर्यंत शाळेचा प्रवास हा प्रदीर्घ प्रवास राहिलेला आहे आणि शाळेत आता सगळ्यांनी सांगितलं की या शाळेत डॉक्टर झाले, शाळेत विद्यार्थी इंजिनियर झाले, वकील झाले। खरंच आहे, आपण काही नवीन या ठिकाणी मान्यवर आहात। शाळेतील शिक्षक हे ज्ञानवंत प्रज्ञावंत आहेत आणि या शाळेतले विद्यार्थी सुद्धा जिज्ञासू आहेत आणि या दोघांचा अतिशय चांगल्या स्नेहबंधातून या ठिकाणी विद्यार्थी घडत असतात। झाशीची राणी त्या प्रीती पंडितचं मी कौतुक करतो की फक्त गाणंच म्हणत नव्हती तर तिचे ते हावभाव ते अतिशय सुंदर आणि उत्कृष्ट होते। आणि झाशीची राणी त्याच्यानंतरचे सगळे मी नेहरू, पंडित नेहरूजींच्या यांच्या सगळ्यांच्या भूमिका पाहिल्या, तर मलाही एक या ठिकाणी काव्य सादर करावं असं वाटत आहे। मी एक लहानपणापासून गाणं ऐकत येतो, दे दी हमें आजादी बिना खड़क बिना ढाल, साबरमती के संत तूने कर दिया कमाल। ये गाना सुनाने वाले लोग कहीं ना कहीं उन शहीदों का अपमान करते हुए दिखाई देते हैं जिन्होंने इस देश की आन बान शान के लिए, एक देश की एकता अखंडता के लिए अपने परिवार वालों को तक न्यौछावर कर दिया। उनके शहादत का वो अपमान करते हुए दिखाई देते। मेरा उनसे प्रश्न है, अगर आजादी अहिंसा से आई है तो मेरा उनसे सवाल है, टूटी हुई चूड़ियां सिंदूर भी ना मांगो और सुनी गोद वाली उन नारियों ने क्या किया। टूटी हुई चूड़ियां सिंदूर भी ना मांगो और सुनी गोद वाली उन नारियों ने क्या किया। झांसी वाली रानियों से सैकड़ों वीरांगनाएं मसली जो उन फुलवारियों ने क्या किया। राजगुरु अशफाक भगत जफर बोस जैसे उन वीर अवतारियों ने क्या किया। आने वाले बता दे, अगर आजादी अहिंसा से आई है तो 7 लाख मृतक क्रांतिकारियों ने क्या किया। आजादी ऐसा ही नहीं आई थी। आजादी कैसे आई थी? मैं मंगल के मस्तक की डोली बोलने लगी।
टोली बोलने लगी, साधु संत भी आजादी का लड़ाई में पीछे नहीं, जिसका प्रमाण है आनंद। आरती की थाल, भारती की आरती की थाल, देश में था, देश की जवानी में था बलिदान कारवा, जो भोले मोहम्मद साधुओं की स्टोरी बोलने लगी। देश में स्वाधीनता का फैला जब जागरण, तो विदेशी वसनों की होली बोलने लगी। जय हिंद और वंदे मातरम वाले बोले, नेताजी के पिस्टल की गोली चलने लगी, तब जाके आजादी आई थी। विद्यार्थ्यांनो शांत राहा, मी एकच किस्सा या ठिकाणी सांगणार आहे, जास्त वेळ घेणार नाही। भारतीय घटनेचे शिल्पकार बरोबर आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, महात्मा गांधींचा, नेताजी सुभाषचंद्र बोसांचा, या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मराठवाड्याच्या राजधानीमध्ये पूर्वीचं औरंगाबाद आणि आताचं छत्रपती संभाजीनगर मध्ये मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केली होती। आणि त्या मिलिंद महाविद्यालयामध्ये एक नागसेन नावाचं वन तयार केलं, त्या ठिकाणी एक छोटंसं जंगल तयार केलं आणि त्या जंगलाला नाव दिलं नागसेन वन। का बरं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या कॉलेजला मिलिंद हे नाव का दिलं असेल, त्या वनाला नागसेन वन नाव का दिलं असेल, मी तुम्हाला सांगतो। मिलिंद नावाचा एक फार मोठा ज्ञान जिज्ञासू असा राजा होता आणि नागसेन नावाचे एक फार मोठे ज्ञानवंत प्रज्ञावंत असे भंतेजी होते। मिलिंद हा त्या नागसेनजींना विविध प्रश्न विचारून भांबावून सोडायचा, परंतु नागसेनजी त्याच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे तर्कावर द्यायचे आणि त्या मिलिंदाचं समाधान करायचे। म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या कॉलेजला मिलिंद नाव दिलं। त्याचं कारण त्या शाळेमध्ये शिकणारा प्रत्येक विद्यार्थी हा जिज्ञासू असला पाहिजे आणि त्या शाळेतले सगळे शिक्षक हे नागसेनजी सारखे ज्ञानवंत प्रज्ञावंत असले पाहिजे आणि त्या व्यक्तीवर छत्रपती शाहू विद्यालय इथले विद्यार्थी जिज्ञासू आहेत आणि इथला शिक्षक वर्ग सुद्धा ज्ञानवंत प्रज्ञावंत आहेत, एवढंच या ठिकाणी सांगतो आणि स्वातंत्र्य दिवसाच्या आपल्या सर्वांना या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। इयत्ता 6वीच्या सेमीच्या मुलींच्या डान्ससाठी 101 रुपयाचं बक्षीस। खरोखरच भालचंद्र गोरे सरांनी विद्यार्थी जिज्ञासू असले पाहिजे आणि खरोखरच सर आमच्या शाळेचे विद्यार्थी जिज्ञासू आहेत। बघा किती शांत बसले, हे कोणाचाही आवाज येत नाही, वेळे वेळे साथ हा। बघा आता 2 मिनिटांसाठी किती मुलं आपले शांत बसतात, हे एकदम शांत, वा, कोणाचाही आवाज येत नाही, वा रे वा। मी देवाला प्रार्थना करेल, हे ईश्वरा आमच्या मुलांना एक गुण आणखी एका गुणामध्ये जास्त भर टाक, ते म्हणजे शांत बसण्यामध्ये। यानंतर भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे जनक राष्ट्रपिता महात्मा गांधी, संविधानाचे शिल्पकार, लोकशाहीची गंगा खऱ्या अर्थाने देशामध्ये प्रवाहित करणारे, संविधानाच्या मार्गदर्शक तत्वांनी राज्यकारभाराला एक नवी दिशा देणारे बाबासाहेब आंबेडकर या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी ज्यांनी हौतात्म्य पत्करलं, जे अनेक जवान शहीद झाले, ज्यांचं रक्त या धर्तीवर सांडलेलं आहे आणि त्यांच्या क्रांतिकारी लढ्यातून भारत स्वतंत्र झाला, त्या स्वतंत्र भारताचे आम्ही आज नागरिक आहोत। ते सर्व क्रांतिकारी आणि या देशातील महापुरुष, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या सामाजिक सेवेचं अधिष्ठान ज्यांना आम्ही मानलं, ज्यांनी जीवनाच्या शेवटपर्यंत माणूस द्या निरोगी समाज व्यवस्थेसाठी आपल्या कर्म आणि संदेशातून योगदान दिलं, ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, समाजोत्तारक गाडगे महाराज, या सर्वांना मी वंदन करतो, महापुरुषांना अभिवादन करतो। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि या शाळेचेही अध्यक्ष, ज्यांनी आपले वडील गोपीनाथजी काळे
यांच्या प्रेरणेतून शैक्षणिक कार्य हाती घेतलं आणि त्याची धुरा यशस्वीपणे पूर्णत्वास नेण्याकडे ज्यांची तपस्या आहे असे माननीय सुभाषभाऊ काळे, त्यानंतर भाजपचे तालुका अध्यक्ष गोरे भाऊ, त्यानंतर बाहेसर सेवानिवृत्त मुख्याध्यापक आणि इथे आज उपस्थित झालेले सर्व समाजसेवक ज्यांची नावं मला इथे आज इकडे नवीन असल्यामुळे उल्लेख करता येणार नाही, त्याचप्रमाणे आमच्या लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे महाराष्ट्र राज्याचे संघटन संपर्क आणि प्रसिद्धी प्रमुख आणि राज्याशिवाय आमच्या मराठवाड्याचे लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे यशस्वी शिलेदार माझे सहकारी माननीय भगीरथजी बद्दर साहेब, तसेच माझ्यासोबत अकोल्यावरून आलेले आमच्या लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे मार्गदर्शक आणि माझेही मार्गदर्शक ज्यांचा मी विद्यार्थी आहे माननीय के.व्ही. देशमुख सर, माझे मित्र संजय भाऊ देशमुख जे लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या सामाजिक सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष आहेत आणि एक आक्रमक विचारसरणीचे समाजासाठी लढणारे एक युवा नेतृत्व आमचा अकोल्यातला आहे ते संजय बापू देशमुख। या विद्यालयाच्या मुख्याध्यापक ताई, सर्व शिक्षक शिक्षिका आणि या ठिकाणी विद्यार्थ्यांचे कार्यक्रम पाहण्यासाठी त्यांचं कौतुक करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित झालेले पालक वर्ग, खरोखर त्यांचा मला खूप अभिमान वाटतो की पालकांनी एवढ्या संख्येमध्ये उपस्थिती देऊन खरोखर आपल्या विद्यार्थ्यांची काय प्रगती आहे हे इथे येऊन नैनांनी पाहावं, हा खरंच एक दुर्मिळ योगायोग आहे। शाहू विद्यालयाची स्थापना आणि त्याची वाटचाल याची थोडक्यात माहिती मला अध्यक्षांनी दिलीच, पण यावेळी लेझिमचं पहिलंच गीत जे बाहेर पाहिलं ते म्हणतात ना, शीतावरून भाताची परीक्षा होत असते, ती पहिलीच चुनूक त्या पहिल्याच झाकीतून ओळखलं की या शाळेतले विद्यार्थी हे ज्ञानवंत प्रज्ञावंत आहेतच, अभ्यासात अग्रेसर आहेत, पण सांस्कृतिक उपक्रमामध्ये सुद्धा मागे नाहीत हे त्याचवेळी लक्षात आलं आणि त्यानंतरचे सर्व कार्यक्रम इथे सादर झाले। खरोखर सर्व विद्यार्थी जीव ओतून इथे सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये कार्य करतात। त्या सर्व विद्यार्थ्यांना, या शाळेच्या अध्यक्षांना, पालकांना, सर्वांना मी स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो। लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ ही एक समाजाभिमुख राष्ट्रीय संघटना आहे। ज्याप्रमाणे आम्ही पत्रकारांचे प्रश्न उचलतो देशामध्ये, त्यासोबत समाजामध्ये अनेक क्षेत्रामध्ये, शैक्षणिक क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये ही संघटना सक्रिय आहे। या संघटनेने मोतीबिंदूच्या क्षेत्रात 10 वर्षापासून खूप मोठं कार्य केलेलं आहे। गोरगरिबांच्या विनामूल्य मोतीबिंदू ऑपरेशनचं कार्य, तसेच जे आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना सहकार्याचं काम आम्ही दरवर्षी करतो। इंदोर मध्ये दरवर्षी आमची इथे लोक विचार मंथन मेळावा म्हणून आमचा कार्यक्रम असते, त्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना बोलवून त्यांचा सन्मान करून शालेय साहित्याचं वाटप, स्कूल बॅगचं वाटप असे इंडोर आउटडोर कार्यक्रम आमचे असतात। साने गुरुजींनी म्हटलेलं आहे, मुले ही देवाघरची फुले। इथे बसलेल्या फुलांपैकी कोणत्या फुलामध्ये सुगंधाचं काय सामर्थ्य आहे हे येणारा काळ सांगत असतो। या शाळेचे विद्यार्थी आजपर्यंत अनेक क्षेत्रात झळकत आहेत, देदीप्यमान कामगिरी करत आहेत, त्यांनाही या शाळेचा अभिमान असावाच। पण इथे बसलेल्या या विद्यार्थ्यांपैकी अनेक विद्यार्थी उद्या देशाच्या अनेक क्षेत्रामध्ये एक इतिहास सिद्ध करतील, ज्ञानाने पुढे जातील, विकसित होतील आणि राष्ट्राचे भावी आधारस्तंभ म्हणून शाहू विद्यालयाचं निश्चितच नाव काढतील, अशा शुभेच्छा मी सगळ्यांना व्यक्त करतो। माझे सर्व जे इथले शिक्षक वृंद आहेत, शिक्षिका आहेत, जे या विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर एवढं हे करतात आणि आपल्या संवेदनशील भावनांनी आणि कर्तव्याचं योगदान देण्यास नेहमी तत्पर असतात, ते सर्व शिक्षक आणि विद्यार्थी खरोखर अभिनंदनास पात्र आहेत। परत एकदा भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या मी सर्वांना खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो आणि या शाळेचे व्यवस्थापन मंडळ अध्यक्ष आणि सर्व शिक्षक शिक्षिकांना उत्तरोत्तर प्रगती करता परमेश्वर नेहमी शक्ती प्रदान करो
विधायक विचाराचा वारसा त्यांना लावत राहावं आणि कर्तव्याप्रती उभरती होऊन ते या शाळेचं नाव भविष्यात अजून उज्ज्वल करून एक नवा इतिहास निर्माण करत अशा शुभेच्छा मी व्यक्त करतो आणि माझं अध्यक्ष मनोगत संपवतो. हमरे उलझन सुलझाओ भगवन, हमरे उलझन सुलझाओ भगवन, तेरे तुम हमारा कोण नहीं, तुमच्याशिवाय आम्हाला कोणी नाही, तुमच्याशिवाय आम्हाला कोणी नाही. आणि आता पुनश्च एकदा सर्व मान्यवरांचं छत्रपती शाहू विद्यालयाच्या वतीनं पत्रकार शाहू परिवाराच्या वतीनं स्वागत करतो आणि या तिरंग्याला मानवंदना करावं असं वाटते. एका गाण्यामध्ये म्हटले दिल दिया है जान भी देंगे. आता सर्वांनी हे गीत सर्वांनी म्हणायचे आणि पाहुण्यांचे आभार व्यक्त करायचे. धन्यवाद. सर, बल्लाळ सर, गोरे सर, नंदू काका, टी.व्ही. देशमुख सर, सुभाषराव काळे साहेब यांचे सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी ऑफिसमध्ये जावं. सर्वांना खाली बसून घ्या.
आतापर्यंत पत्रकार लोक आले होते सर, परंतु आज बदर सरांच्या माध्यमातून लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित राहिलेले आणि याचं श्रेय पूर्ण आमच्या बदर सरांना. आणि असंच बदर सर तुमचं प्रेम या शाहू परिवारावर राहो आणि फक्त आजच्या पुरतं जेवू नका, अधूनमधून चक्कर मारता. तुम्हाला जे 5 मुले आणि 5 मुलं आम्ही दत्तक देणार आहोत ना, त्यांची यादी त्यांचे फोटो तुमच्या व्हॉट्सअपला पाठवू आणि त्याचा जो खर्च आहे वर्षभराचा तो खर्च तुम्ही तुमच्या माध्यमातून कशा पद्धतीने द्यायचा मुख्याध्यापक मॅडमकडे देण्याचा प्रयत्न करा. आणि संजय देशमुख सरांना मी विनंती करतो, फार गोरगरीब येतं विद्यार्थी, तर जसा तुम्ही कार्यक्रम बाहेर शाळेमध्ये समाजामध्ये राबवत असाल तर येणाऱ्या काळामध्ये बॅग असतील, पुस्तकं, वह्या असतील, त्यात तो कार्यक्रम या शाळेमध्ये 15 जून 2025च्या पहिल्याच दिवशी पहिल्याच कार्यदिनी तो कार्यक्रम या शाळेत राबवावा अशी तुमच्या चरणावर माझी विनंती असेल. आणि मी भगवंताला प्रार्थना करेल की या सर्व परिसरात राहणाऱ्या पालक वर्गांचं उत्पन्न भरघोसला जावं आणि ईश्वराला प्रार्थना करेल, ओ पालनहारे निर्गुण होणारे तेरे बिन हमरा कोण नहीं. म्हणा सर्वजण आवाज. झेंडे समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेकडून आज शाहू विद्यालयामध्ये स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थितीची एक योग आला, एक संधी. आमचे भगीरथजी पद्दर जे महाराष्ट्र राज्याचे संघटन संपर्क प्रमुख तसा प्रसिद्धी प्रमुख आहेत, यांच्या संपर्कातून या शाळेमध्ये उपस्थितीचा आज योग आला. शाळेचं सर्व निसर्गरम्य वातावरण आणि विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबतच विविध सांस्कृतिक कार्यक्रमात जी प्रगती आज साध्य केलेली आहे ते पाहून खरोखरच कौतुक वाटले. त्या प्रगतीसाठी म्हणजे ज्ञानवंत प्रज्ञावंत विद्यार्थी राष्ट्रीय विकासाच्या कार्यात विविध क्षेत्रात पुढे स्थानापन्न होतानाच त्यांनी जी ही प्रगती साधली ही खरोखर कौतुकास्पद आहे. यासाठी शाळेचे अध्यक्ष सुभाषभाऊ काळे, त्यांचा शिक्षकवृंद आणि त्यांचे सर्व सहकारी यांचे खूप खूप अभिनंदन आहे. पालकांची या शाळेमध्ये फार महत्त्वाची भूमिका आहे. स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाला भरपूर पालक आज या कार्यक्रमाला उपस्थित दिसले. असं चित्र शक्यतो दुर्मिळ असतं, पण इथे पालकांचंही या शाळेकडे लक्ष आहे आणि आपल्या विद्यार्थ्यांसाठी शाळा काय करते याप्रती पालक जे त्यांची कृतज्ञतेची भावना इथे आज या निमित्ताने प्रगट झाली. शाळेच्या सर्व व्यवस्थापन मंडळाला, शिक्षकांना मी खूप खूप त्यांचं शुभेच्छा देतो, त्यांचं अभिनंदन करतो आणि या शाळेच्या विद्यार्थ्यांच्या भावी प्रगतीकरता खूप खूप शुभेच्छा. लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघातून मी आजच्या दिनी व्यक्त. खरोखरच आनंद वाटला की सुभाषराव हे वडिलाच्या पावलावर पाऊल ठेवून काय खरोखरच कौतुकास्पद कार्य करतात. मला आनंद ह्या गोष्टीचा आहे की यांच्या शाळेमध्ये विद्यार्थी घडविणारे जे शिक्षक आहेत रनेर सर, हे तर काय फार मोठे कीर्तनकार आहेत आणि त्यांनी कीर्तनाच्या माध्यमातून अनेक महाराजांच्या ह्याच्यातून सान्निध्यातून त्यांनी काम केलेलं आहे. आणि मी सुभाष भाऊला धन्यवाद देतो की लोकस्वातंत्र्य पत्रकार संघाचा कार्यक्रम या ठिकाणी घेतला त्याबद्दल. रनेर सरांचे काळे सुभाषराव नावच सुभाष आहे, त्याच्यामुळे सुभाषचंद्र बोस प्रजासत्ताक दिनाच्या सगळ्या 15 ऑगस्टच्या शुभेच्छा देतो. आणि परळी तर्फे मी एवढं वचन देतो की तुमच्या शाळेमध्ये ज्यावेळेस शाळा चालू होईल त्या विद्यार्थ्यांना 650 ते 700 विद्यार्थ्यांना ड्रेस आणि बॅग देण्याचं अभिवचन देतो. धन्यवाद.